स्क्वेअरची नेक्स्ट ट्रिक बघणार आहोत, ते म्हणजे जर नंबरचा लास्ट डिजिट 5 असेल तर त्या नंबरचा स्क्वेअर कसा फाइंड आउट करायचा. चला तर मग पहिले एक्झाम्पल आपण इथे घेतलेलं आहे 65 चा स्क्वेअर आपल्याला करायचा आहे. 65 चा लास्टचा डिजिट 5 आहे, तर 5 चा स्क्वेअर इथे आपण आधी राईट करून घेणार 25. त्यानंतर 6 आणि 6 चा पुढचा जो नंबर आहे 7, त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 6 7 जा 42, मग आपण इथे राईट करणार 42. अशा पद्धतीने 65 चा स्क्वेअर आपल्याला इथे फाइंड आउट झालेला आहे. 65 चा स्क्वेअर आहे 4225. त्याच पद्धतीने जर 3 डिजिट नंबर असेल तर 3 डिजिट नंबरचा स्क्वेअर पण आपण त्याच पद्धतीने फाइंड आउट करणार आहोत. लास्टचा डिजिट आहे 5, तर 5 चा स्क्वेअर आपण इथे राईट करून घेणार 25. त्यानंतर हा जो 12 आहे, ह्या 12 चा नेक्स्ट नंबर सोबत आपण त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. आता इथे आणखी एक ट्रिक्स आपण यूज करणार आहोत, ते म्हणजे दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं, ते पण विथिन अ सेकंडमध्ये. तर बघा मी इथे कोणती ट्रिक्स वापरते. 12 into 13 आपल्याला करायचं असेल, म्हणजे दोन कॉन्सिक्युटिव्ह नंबर म्हणजे एका मागे एक येणाऱ्या नंबरचं जर मल्टिप्लिकेशन कसं करायचं, तर हा जो 12 आहे, ह्या 12 चा स्क्वेअर राईट करा, प्लस याच्यामध्ये 12 अगेन ऍड करा. 12 चा स्क्वेअर आहे 144 प्लस 12, त्याचा आन्सर येतो 156. मग आपण इथे राईट करणार 156. अशा पद्धतीने 125 चा स्क्वेअर आलेला आहे 15625. अशा पद्धतीने आपण 2 डिजिट 3 डिजिट कुठल्याही नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करू शकतो. आता इथे जे मी स्क्वेअर फाइंड आउट केलेला आहे, तो स्क्वेअर कसा काढायचा हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या एक्झाम्पल्स जे स्क्वेअर तुम्ही काढू शकता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि